काही वेळापूर्वीमध्ये केस कोर्टामध्ये वाल्मिक कराड प्रकरणी सुनावणी झाली होती आणि आता वाल्मिक कराडच्या सीआयडी कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे। वाल्मिकच्या कोठडीत आता 14 दिवसांची वाढ झाली। खरं तर दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला, तर वाल्मिकच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ करण्यात आली। 14 दिवसांची ही वाढ करण्यात आली। वाल्मिकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली। काही वेळापूर्वीच केस न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली होती आणि आता न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला। वाल्मिकच्या कोठडीमध्ये आता 14 दिवसांची वाढ करण्यात आली। वाल्मिक कराडला पुन्हा आता त्याची तुरुंगात रवानगी झाली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। वाल्मिक कराडला केस न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं, सुनावणी झाली होती आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिकला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। त्याच्या कोठडीमध्ये आता 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराडच्या कोठडीत आता 14 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। वाल्मिकला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। केस कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली। खरं तर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि यामध्ये आता वाल्मिकच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली। वाल्मिकच्या संपत्तीबाबत माहिती घ्यायची आहे, चौकशी करायची आहे, असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि आता 14 दिवसांची त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू पुरगे यांच्याकडून। विष्णू, काय अधिकचे अपडेट्स? न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूंनी जे आहे ते युक्तिवाद करण्यात आला होता आणि त्यानंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे हे सगळं प्रकरण सुरू होतं आणि त्यानंतर हा मोठा निर्णय आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी सुनावली जाईल, त्यासाठी 10 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली होती, जे आहे ते सरकारी वकिलांकडून। मात्र युक्तिवाद करण्यात आलेला होता, त्यामध्ये काही रेफरन्स देण्यात आले। 10 वर्षापेक्षा अधिक जे शिक्षा आहे, कमी शिक्षा आहे किंवा 10 वर्षाची शिक्षा, त्याला 15 दिवसापेक्षा अधिक कोठडी जी पोलीस कोठडी देता येत नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद जे आहे आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला होता आणि त्यालाच मुद्दा घेऊन जे आहे ती न्यायालयीन कोठडी केल्याचं समोर येत आहे। 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी असणार आहे। आता पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। खरं तर संपत्तीची देखील चौकशी करायची आहे, अशा पद्धतीचे अनेक ग्राउंड ठेवण्यात आले होते, अनेक मुद्दे मांडण्यात आले होते सरकारी वकिलांकडून। मात्र असं असलं तरी 14 दिवसांची जी आहे ते आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू, खरं तर सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता की त्याच्या संपत्तीची माहिती जाणून घ्यायची आहे, त्या संदर्भात चौकशी करायची आहे। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढचा तपास कशा पद्धतीने होईल? खरं तर आता तपासाला जी आहे ती सीआयडीच्या असेल, एसआयटीच्या असेल, ते गती आल्याचं पाहायला मिळालं। अनेक जे मुद्दे आहेत किंवा अनेक जे एव्हिडन्सेस असतील त्यांना जमा करायचे होते, अजूनही ते करायचे असल्याचं देखील सांगण्यात आलं। त्यामुळे ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहेत तेव्हा देखील चौकशी होऊ शकते। या सगळ्या याच्यामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांना ज्या ज्या बाबी किंवा ज्या ज्या तपासामध्ये वस्तू हस्तगत करायच्या असतील किंवा इतर माहिती जे आहे हस्तगत करायचे आहे ते करू शकतात। विष्णू, हे सगळं खंडणी प्रकरणात झाली, हत्या प्रकरणावर काही युक्तिवाद झाला का? त्यावर कोर्टाने काही विशेष टिप्पणी केली आहे का? खरं तर आपण पाहिलं तर खंडणी प्रकरणामध्येच पहिल्यांदा आरोपी करण्यात आलं होतं आणि खंडणी प्रकरणामध्येच पहिल्यांदा 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आता त्याच प्रकरणामध्ये फक्त सुनावणी झाली आणि ज्या पद्धतीनं याच प्रकरणामध्ये म्हणजे खंडणी मधून काही संपत्ती जमवली आहे का, कुठं कुठं संपत्ती आहे याची चौकशी करायची आहे, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। हे प्रकरण खंडणीचं आहे, खंडणीमध्येच यांनी युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानुसारच जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी सुद्धा युक्तिवाद केला आणि त्यानुसारच आता 14 दिवसाची आहे ती न्यायालयीन कोठडी हे सुनावण्यात आलेली आहे। विष्णू, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय का? त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? आता या सगळ्या प्रक्रिया आहेत, हे कायदेशीर प्रक्रिया आहेत। कोर्टामध्ये फक्त जे आहे ते खंडणी प्रकरणामध्ये हजर करण्यात आलं होतं, यातला कुठलाही युक्तिवाद मध्ये तरी झाला नाही। मात्र काय प्रक्रिया असते हे थोड्या वेळात मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून जी अधिकृत माहिती येते त्यानंतरच हे काही सगळं स्पष्ट होणार आहे। मग मोक्का लावला जाऊ शकतो का? त्या संदर्भात आज काही निर्णय होऊ शकतो का?
हे सगळं SIT ठरवते. SIT आणि CIDचे अधिकारी संयुक्त पद्धतीनं हा निर्णय घेतील आणि त्यानंतर इथला अहवाल जो आहे तो गृहमंत्रालयापर्यंत पाठवावा लागतो आणि गृहमंत्रालय हा निर्णय करतं. त्यामुळं हा सगळा तांत्रिक भाग आहे आणि ही तांत्रिक भाग ही काही तासानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी खंडणी आणि खंडणीचं प्रकरण खंडणीमध्ये त्यांना. तर आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात. वाल्मिक कराडवर आता मोक्का लावण्यात आलाय. खरं तर इतर सगळ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावला नव्हता. मात्र आता वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती मिळते. आताची सर्वात मोठी बातमी आहे. खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. आताच काही वेळापूर्वी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाल्मिक कराडवर आता मोक्का लावण्यात आलेला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय अशी माहिती मिळते. सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून. ज्ञानेश्वर, वाल्मिक कराडवर आता मोक्का लावण्यात आलेला आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? अगदी बरोबर माहिती आहे. वाल्मिक कराडला आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळेस CIDनं तशी मागणी केली होती की वाल्मिक कराडला मोक्यामध्ये आमच्या ताब्यात द्या. त्या CIDची ही मागणी कोर्टानं मान्य केली आणि अखेर न्यायालयानं तशी ऑर्डर केली की वाल्मिक कोर्ट याच्यावर मोक्का लावण्यात यावा आणि अखेर वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर CIDनं तात्काळ न्यायालयाला पत्र दिलं आहे की त्याची कस्टडी CID कस्टडी त्यांना मिळण्यात यावी. मोक्का अनुषंगाने त्यांना तपास करायचा आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात जो युक्तिवाद झाला होता वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून की वाल्मिक कराड हे तपासात सहकार्य करता आहेत आणि त्यांच्यावर जो 308चा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये फक्त 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे आणि त्या शिक्षेमध्ये 14 दिवसापेक्षा अधिक पोलीस कोठडी किंवा CID कोठडी देता येत नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी असा जो युक्तिवाद केला होता. त्यानंतर खरं तर CIDनं मोक्काचं पत्र दिलं आणि न्यायालयानं CIDच्या मागणीनुसार अखेर वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आला आहे. या सगळ्या तपासात CIDनं नेमकं काय म्हटले ज्ञानेश्वर? बऱ्याच दिवसापासून देशमुख कुटुंबियांची मागणी होती आणि आणखी राजकीय नेत्यांची पण मागणी होती की वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध आहे आणि सध्या जे आरोपी अटक आहेत त्यांचा तो सहकारी आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावावा आणि ती मागणी त्यांनी ज्या सध्या 2 यंत्रणा या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात SIT आणि CID त्यांच्याकडे देखील मागणी केली होती. काल मुख्यमंत्र्यांनी देखील या दोन्ही तपास यंत्रणांबरोबर चर्चा केली होती आणि आरोपीला कडक शिक्षा व्हावी या अनुषंगाने तपास करा अशा सूचना दिल्या होत्या. आणि कुठेतरी हे सध्या जे आंदोलन सुरू आहे राजकीय नेत्यांच्या ज्या मागणी सुरू आहेत त्यावरून तपासाला वेग आला आणि CIDनं वाल्मिक कराड याला मोक्का लावण्याच्या अनुषंगाने तपास केला आणि त्या पद्धतीची मांडणी त्यांनी आज कोर्टासमोर केली आणि कोर्टाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या संतोष देशमुख या सगळ्या खून प्रकरणा त्या साखळीमध्ये वाल्मिक ज्ञानेश्वर आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहाल. वाल्मिक कराडवर आता मोक्का लावण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांचं देशमुख कुटुंबियांनी सुद्धा मागणी केली होती की वाल्मिक कराडवर मोक्का का लावला जात नाही आणि आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतं. आता या सगळ्या प्रकरणाची पुढे कशा पद्धतीनं चौकशी केली जाते, तपास केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही वेळापूर्वी खरं तर केस कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी झाली आणि त्यावेळी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय. मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्या. अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असताना त्याच्यावर मकोका अंतर्गत का कारवाई केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. वाल्मिक कराडवर आता मकोका अंतर्गत कारवाई केली जाते. आजच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. CID आणि SIT या दोन्ही यंत्रणांचा तपास सुरू आहे आणि याच यंत्रणांनी त्याच्यावर मकोका लावण्याची मागणी केली होती आणि आता वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे. ज्ञानेश्वर, वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला, त्यामुळे पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाईल?
श्वेता, वाल्मिक कराडवर मोका लावल्यानंतर आता सीआयडीनं एक पत्र न्यायालयाला दिलं आहे की वाल्मिक कराड याचा त्यांना ताबा हवा आहे. या सगळ्या प्रकरणात त्याला अरेस्ट दाखवायची आहे आणि तपास करून त्याला परत कोर्टासमोर सादर करायचंय. एकंदरीत वाल्मिक कराड पूर्वी 308 मध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी होता. आता तो मोका मध्ये तो आरोपी आहे आणि त्यामुळे मोकाच्या जे कलम आहेत त्यानुसार त्याला अटक दाखवायची आणि त्याची चौकशी करायची आणि त्याचा मोकामधला रोल त्यांना सिद्ध करायचा आहे. त्यामुळे त्यांनी एक पत्र सीआयडीच्या ऑफिसरनी न्यायालयाला दिलं. ते न्यायालयाच्या बेंचवर आहे आणि न्यायालयाने त्यावर अद्यापर्यंत काही ऑर्डर केलेली नाही. मात्र ह्या सगळ्या प्रोसेसनुसार आता न्यायालय यावर काही वेळातच निर्णय देईल. पण एक गोष्ट कन्फर्म झालेली आहे की वाल्मिक कराड याला अखेर मोका लावलेला आहे आणि त्याची पुढील जी न्यायालयीन आणि पोलिसांची जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे. श्वेता, ज्ञानेश्वर, मकोका अंतर्गत कारवाई झाल्यावर आरोपीवर काय निर्बंध येतात, त्याचा तपास कसा केला जातो? मकोका अंतर्गत कारवाई झाल्यावर त्याची सध्या या संपूर्ण प्रकरणाचा खरं तर तपास सीआयडी करत आहे आणि सीआयडी इतर मकोपामध्ये सीआयडीचे इतर आरोपी सीआयडीच्या ताब्यात आहेत. त्याची तपासणी सुरू आहे. आता वाल्मिक कराड जो आहे तो 308 मधला आरोपी होता. तो आता मोकामध्ये त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे इतर आरोपींच्या बरोबर त्याची आता चौकशी केली जाणे. संघटित गुन्हेगारी मध्ये त्याचा काय रोल आहे खरं तर आता तो तपासला जाणार आहे. श्वेता, ज्ञानेश्वर, खरं तर वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणाचा आणि हत्या प्रकरणाचा सुद्धा गुन्हा आहे. कुठल्या प्रकरणात नेमका मकोका लावण्यात आला? वाल्मिक कराडवर फक्त यापूर्वी 308 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि ज्ञानेश्वर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते.